नातं संवादाचं या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत साई सूर्य नेत्रसेवा आय केअर अँड लासिक सेंटर। दृष्टी सर्वांसाठी साई सूर्य नेत्रसेवा सुपर स्पेशालिटी आय केअर अँड लॅसिक सेंटर। असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी, खरंच ना? परंतु ही सृष्टी चष्म्यातून पाहावी लागत असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। कुठे सैन्यात भरती होता येत नाही, तर कुठे लग्न जुळण्यात अडचणी येतात। परंतु या चष्म्यापासूनच मुक्ती मिळाली तर, आणि तीही काही सेकंदातच। हो, आता सहज शक्य आहे चष्म्यापासून मुक्ती मिळवणं, आणि त्यासाठी भेट द्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज अशा साई सूर्य नेत्रसेवा सुपर स्पेशालिटी आय केअर अँड लॅसिक सेंटरला, आणि मिळवा मुक्ती चष्म्यापासून, तीही कायमची। जगातील सर्वोत्तम ॲलिग्रेटिव्ह वेव्ह लॅसिक लेझर प्रणाली, जगातील सर्वोत्तम ॲडव्हान्स लेझर उपचार पद्धती। तेव्हा एकदा अवश्य भेट द्या आमच्या साई सूर्य नेत्रसेवा सुपर स्पेशालिटी आय केअर अँड लॅसिक सेंटरला, आणि मिळवा कायमची मुक्ती चष्म्यापासून। आमचा पत्ता वर्धमान माणिक चौक अहमदनगर। फोन नंबर 0241 234 1417 आणि 234 6317। मोबाईल नंबर 88 88 98 22 22 आणि 88 88 94 22 22। वस्त्र खरेदीचा आनंद लुटायचाय तर एकच नाव कोणार्क कलेक्शन। अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले कोणार्क कलेक्शन मध्ये मिळतील आकर्षक, मनमोहक विविध व्हरायटीज, हवे तसे कपडे, आणि तेही माफक दरात। पारंपरिकतेपासून अत्याधुनिकतेपर्यंत प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्याला उत्सवी रूप देणाऱ्या साड्यांचे सर्व प्रकार, पैठणी, बनारसी, कलकत्ता, बँगलोर साड्या, याशिवाय मुलींसाठी ड्रेस मटेरियल, टॉप्स, कुर्तीज, रेडीमेड ड्रेस, तर पुरुषांसाठी शर्टिंग, शूटिंग, रेडीमेड ड्रेस, पार्टी वेअर, याशिवाय किड्स वेअर मध्ये देखील भरपूर व्हरायटीज। तर मग एकदा अवश्य भेट द्या आणि वस्त्र खरेदीचा आनंद लुटा। आमचा पत्ता कोणार्क कलेक्शन, कोणार्क हाऊस, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। दूरध्वनी क्रमांक 0241 242 6011 आणि 9921 25 35 02। नमस्कार, मी प्रतीक्षा काळे। नातं संवादाच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक व्यक्तिमत्वांना भेटतो, त्यांच्या यशोगाथा जाणून घेतो, आणि यातून भरपूर अशी प्रेरणा देखील आपल्याला मिळत असते। आणि त्याच निमित्तानं आज आपण सुप्यामध्ये आहोत, अशाच एका कविवर्य आणि साहित्य क्षेत्रात भरीव असं योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत। खरं तर ते नाव कदाचित आपणा सर्वांच्या ओळखीचं देखील असेल, कवी प्रशांत वाघ यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत, आणि त्यांच्या कवितांचा आस्वाद देखील आपल्याला घ्यायचा आहे। तर कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद। मी मनापासून आभार मानतो आपल्या कार्यक्रमाबद्दल। आपल्या कार्यक्रमाचं मी नाव चांगलं ऐकलेलं आहे नगर जिल्ह्यामध्ये। सर, मी कार्यक्रमाला ज्यावेळी सुरुवात करते, बऱ्याच व्यक्तिमत्वांना ज्यावेळी भेटतो, तर त्यांचं बालपण हे खूप इंटरेस्टिंग असतं। असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, आणि अर्थातच आपण आज गप्पांना सुरुवात देखील तुमच्या बालपणीच्या सुखद आठवणींपासून करणार। तसं माझं बालपण सुखद म्हणता येणारच नाहीये, पण तरी आपण त्याला सुखाची झालर लावू शकतो। कवी जो आहे तो दुःखाला सुद्धा सुखाची झालर लावू शकतो। माझ्या आईवडिलांनी लहान गाव सोडलं आणि मुंबईमध्ये माहुलगाव चेंबूरमध्ये आहे, त्या ठिकाणी वास्तव्य केलं, आणि तिथे माझं बालपण गेलं। पहिली आणि दुसरी अत्यंत हालाकीची परिस्थिती, 1 रुपयामध्ये आम्ही चहा पाव खाऊन दिवस काढलेले, आणि पहिली आणि दुसरी माझं शिक्षण तिथं झालेलं। अत्यंत गरीब परिस्थिती घरची, घरून शेतीचा आधार नाही, काही नाही। वडिलांना काहीतरी 200-300 रुपये महिन्याला पगार होता, आणि तोही व्यवस्थित घरी येत नव्हता। आई आमची कोणाच्या गोधड्या शिवायची, कोणाच्या साधारणतः काळ काय असेल तो? साधारणतः 1980-84चा काळ होता तो, 80 ते 83चा काळ। तर आमची आई कोणाच्या इथं गोधड्या शिवायला जायची, ते सुईने गोधड्या शिवायची, त्याची काही मजुरी यायची। मग त्या मजुरीमध्ये आम्ही 1 रुपयामध्ये चहा पाव आणून 5 जण आम्ही खायचो। खूप हाल केले तसं, म्हणजे सुखद तसं म्हणता येणार नाही, तर दुःखतच आमचे ते दिवस, अतिशय दुःखाचे दिवस गेले त्यामुळे। म्हणजे थोडक्यात बालपण हे खूप संघर्षमय होतं। आणि तसं तुमचं प्रॉपर गाव कुठलं? बालपण कुठलं?
माझं वडिलांचं गाव पिंपळगाव जलाल तालुक्यावरला जिल्हा नाशिक आणि वडिलांनी 1973मध्ये माझ्या जन्माच्या अगोदरपासून मुंबईमध्ये वास्तव्य केलं असल्यामुळे माझं लहानपण तिथेच गेलं. मी आता दुसरीपर्यंत मुंबईत राहिलो. त्यानंतर माझ्या आजीने मला गावी आणलं तिसरीला प्राथमिक शाळेमध्ये. मग तिथं नाव दाखल केलं आणि त्यानंतर पुढचं शिक्षण माझं गावापर्यंत झालं. म्हणजे थोडक्यात ग्रामीण भागातच आपलं शिक्षण पूर्णपणे माझं ग्रामीण भागामधून आणि जमिनीवर सारवलेल्या जमिनीवर बसून त्याचं शिक्षण झालेलं आहे. आता आपण आपल्या मुख्य गप्पांकडे वळूयात. आपल्या साहित्य क्षेत्रात वाटचाल नेमकी कशी झाली? मला लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती. माझे आजोबा होते शिवाजी बाबा वाघ, तर त्यांना निळावंतीचा अभ्यास होता. निळावंतीच्या अभ्यासामध्ये पशुपक्ष्यांची भाषा त्यांना समजत होती. तर त्यांच्याकडे अनेक ग्रंथ त्यांच्याकडे यायची वाचायला. त्यांना वाचण्याची आवड होती आणि त्यांना ते ग्रंथ आवश्यक असल्यामुळे ते त्यांच्याकडे उपलब्ध असायचे. तर त्यावेळी चांदोबा, चंपक, रविवारची जत्रा, गुलबकवलीचं फूल. गुलबकवलीचं फूल एक क्रमिक कादंबरी टाईप होतं. ते मला इतकं आवडायचं. त्या गुलबकवलीचं फूल मिळवण्यासाठी त्या राजाने किती प्रयत्न केले, ही कथा मला खूप भारावून गेली आणि त्या कथेतून मला वाचनाची आवड झाली. चंपकमधल्या छोट्या छोट्या गोष्टी मला वाचायला मिळाल्या, त्याच्यामुळे मला वाचनाची आवड झाली. चांदोबामधल्या गोष्टी वाचायला मिळाल्या. एक रविवारची जत्रा म्हणून मासिक आताही निघतंय, तर त्या रविवारच्या जत्रामध्ये खूप छान छान कथा यायच्या. प्राध्यापक वबा बुधेंची कथा असायची, खुळखुळा, 35 पायाची बोंब. ह्या ग्रामीण बाज असलेल्या ज्या कथा आहेत त्या कथांनी माझ्या मनावर अतिशय परिणाम केला आणि त्यामुळे मी लिहायला तिथून वाचनाला सुरुवात झाली. आणि मग थोडं थोडं मी सुरुवातीला असं यमक जुळून कविता करायची. म्हणजे सुरुवात ही कथा वाचनातून झाली आणि आपणही लिहावं, आपणही काहीतरी विचार मांडावेत, ही एक प्रेरणा सरांच्या मनामध्ये निर्माण झाली. परंतु सुरुवातीच्या काळात हा विचारांचा पगडा, आपण म्हणतो की वाचन हे बेस आहे साहित्याचा किंवा लिखाणाचं, कवितांचं, तर विचारांचा पगडा कुणाचा होता आपल्यावरती? तसं बघायला गेलं तर मी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना, या छोट्या छोट्या कविता करत असताना प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र जाधव, मी आणि माझा बाप, त्यांनी दलित समाजामध्ये राहून अतिशय सुंदर असं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, घरची परिस्थिती दाखवलेली. त्यानंतर नादो महानोरांच्या कविता वाचल्या, आनंद यादवांच्या कविता वाचल्या, दलित साहित्य दया पवारांचं, बाबुराव बागुलांचे आम्ही साहित्य वाचलं. ह्या लोकांनी जे जीवन व्यतीत केलेलं आहे, त्यांनी जो त्यांचा आत्मा त्या पुस्तकामध्ये त्यांच्या ओतलेला आहे आणि त्याचा परिपाक आणि त्याचं मिळतं माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडल्या असल्यामुळं मला ते भावलं आणि त्या प्रकारचं माझ्याकडून ते लिखाण होत गेलं आणि मला ते तसं सुचत गेलं. म्हणजे दलित साहित्य आणि आंबेडकरीवादी साहित्य हे माझ्या मनावर अतिशय बिंबल्या गेलं. ग्रामीण बाज असलेलं साहित्य माझ्या मनावर बिंबल्या गेलं. म्हणजे आंबेडकरांच्या विचारांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. त्यांच्या दलितांसाठी त्यांनी जो काही उद्धार केला, सर्वसामान्य बहुजन लोकांसाठी त्यांनी जो काही प्रयत्न केलेला आहे, त्याचा तो माझ्या मनावर परिणाम झालेला आहे आणि त्याचा परिपाक आपण माझ्या लिखाणातूनच येतोय. नादो मानोरांच्या एका कवितेला मी बऱ्याच वेळा म्हणत असतो, डोळे थकून थकून गेले पाखरासारखा येऊन जा, रान भलतच भरात पिकात धुडगूस घालून जा. आणि या अशा 4च ओळीच्या कविता, परंतु त्या खूप काही अर्थ सांगून देतात. या 4 ओळीवर एखादी PhD होऊ शकते. अशा कवितांमुळे माझ्या मनावर तो परिणाम झाला. त्याच्यामुळे मी सुरुवातीला अशा 4 ओळीच्या कविता करत गेलो. एक होता भिकारी, राहत होता रस्त्यावरी, फिरत होता दारोदारी, मागत होता भाकरी, त्यात मिळे शिळी भाकरी. अशा एक सामान्य व्यक्तीचं जीवन या छोट्या छोट्या 4 ओळीच्या कवितेमधून मी तिथं साकारण्याचा प्रयत्न करतो. एक सामान्य माणूस जो आहे त्याचं आयुष्य कसं, तो कष्ट करतो परंतु त्याला फळ मिळत नाही, त्याच्याबद्दल एक मी कविता केली होती, कोळी नावाची. नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. एक होता कोळी, जात होता तळी, मारित होता मासळी, फिरत होता गल्लोबोळी, देत होता हळी, घ्यावं कोणी मासळी, घ्यायना कोणी मासळी, जीव झाला पाखोळी, तिकडून आली घारींची टोळी, घेऊन गेल्या सर्व मासळी, फिरून आला कोळी, परत गेला तळी, मारीत बसला मासळी. म्हणजे कष्ट करणारा माणूस हा फक्त कष्ट करत राहतो, त्याला आयुष्यामध्ये काहीच मिळत नाही. घारींची टोळी म्हणजे जे धनदांडगे लोक आहेत, जे पैशाने मत्त झालेली लोक आहेत, ही लोक त्याच्या कष्टाचा फायदा घेतात, त्याचं कष्टाचं त्याला फळ देत नाही. घेऊन गेल्या सर्व मासळी म्हणजे त्यांनी जे कष्ट केले होते त्याचाही मोबदला त्याला मिळाला नाही, फुकट घेऊन गेले आणि याचे कष्ट वाया गेले. म्हणून घेऊन गेल्या मासळी, परत आला कोळी,
हातात घेऊन जाळी पुन्हा गेला तळी मारीत बसला मासोळी, म्हणजे ते कष्टच त्याच्या जीवनामध्ये आहे. कष्टकरी कोळ्याचं वेदना त्यातून त्या वेदना मांडल्या आणि त्या जातात. सर्वसामान्य माणसाच्या वेदना तिथून त्या सामोरं. कुठलंही काम करताना प्रोत्साहन देणारं कोणीतरी हवं असतं. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अशा छोट्या 4-4 ओळीच्या कविता यमक जुळून लिहित होतो. तर माझे एक प्राध्यापक मित्र आहेत, त्यावेळेस ते आमच्या बरोबर विद्यार्थीच होते. ते सिनियरला होते, मी ज्युनियरला होतो. त्यांनी माझ्या त्या कविता वाचल्या. त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर वाल्लेकर. ते आता घोडेगाव महाविद्यालयामध्ये मराठी विभागाचे प्रमुख आहेत. तर ते माझ्यापेक्षा सिनियर होते 2 वर्षांनी. त्यांनी मला सांगितलं, अरे प्रशांत, तू ह्या कविता वृत्तपत्रातून पाठव आणि त्या वृत्तपत्रातून पाठवलं की तू छापून आल्यावर तुला निश्चित काहीतरी मार्ग मिळेल. म्हणून मी त्यांनी मला सकाळचा पत्ता दिला होता, नाशिक सकाळ वृत्तपत्राचा. त्या वृत्तपत्रामधून माझी पहिली मुलगाच्या सरी नावाची कविता पाठवली. 8 ऑगस्ट 1992ला माझी पहिली कविता प्रकाशित झाली. मला इतका आनंद झाला त्या कवितेचा. त्याच्या काही लाईन्स आल्या धावत मृगाच्या सरी, गेल्या सोडून सुगंध ग्रीष्माच्या तापलेल्या मातीवरी, अशा त्या कविता आहेत. आणि त्यानंतर मग आमच्या कॉलेजचं उन्मेष कॉलेजमध्ये एक मासिक निघालं. त्या मासिकामध्येही माझ्या कविता प्रकाशित झाल्या. त्यानंतर आमचे मुख्य जे प्राचार्य होते महाविद्यालयाचे, त्यांनी बघितल्या माझ्या मासिकातल्या कविता. तर मग त्यांनी मला शोकेस बोर्डवर दररोज एक कविता लावायची म्हणून सुचवलं. जे त्यांचं नोटीस बोर्ड असतं, त्या नोटीस बोर्डवर रोज एक कविता लावायची किंवा मग फळ्यावर लिहायची म्हणून. मग ते मी कॉलेज जीवनामध्ये 8-15 दिवसाला अशी एक कविता लिहायचो आणि मग ते तिथून माझा कवितेचा प्रवास चालू झाला. सकाळी माझी पहिली कविता प्रकाशित केली, त्यानंतर मग मी खऱ्या हातानं कविता लिहायला लागलो. कवितेचं प्रकाशन ज्यावेळी झालं त्यावेळी उत्साह वाढत गेला आणि त्यातून खूप मोठं साहित्य निर्माण झालंय. आपण त्याबद्दल देखील जाणून घेणार आहोत आणि कवितांचा आस्वाद असाच घेत राहणार आहोत. तोपर्यंत घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा. दृष्टी सर्वांसाठी साई सूर्य नेत्र सेवा, सुपर स्पेशालिटी आय केअर अँड लॅसिक सेंटर. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. खरंच ना, परंतु ही सृष्टी चष्म्यातून पाहावी लागत असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कुठे सैन्यात भरती होता येत नाही, तर कुठे लग्न जुळण्यात अडचणी येतात. परंतु या चष्म्यापासूनच मुक्ती मिळाली तर, आणि तीही काही सेकंदातच. हो, आता सहज शक्य आहे चष्म्यापासून मुक्ती मिळवणं. आणि त्यासाठी भेट द्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज अशा साई सूर्य नेत्र सेवा सुपर स्पेशालिटी आय केअर अँड लॅसिक सेंटरला आणि मिळवा मुक्ती चष्म्यापासून, तीही कायमची. जगातील सर्वोत्तम ॲलिग्रेटिव्ह वेव्ह लॅसिक लेझर प्रणाली, जगातील सर्वोत्तम ॲडव्हान्स लेझर उपचार पद्धती. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या आमच्या साई सूर्य नेत्र सेवा सुपर स्पेशालिटी आय केअर अँड लॅसिक सेंटरला आणि मिळवा कायमची मुक्ती चष्म्यापासून. आमचा पत्ता वर्धमान माणिक चौक अहमदनगर. फोन नंबर 0241 234 1417 आणि 234 6317. मोबाईल नंबर 8888 98 22 22 आणि 8888 94 22 22. वस्त्र खरेदीचा आनंद लुटायचा तर एकच नाव, कोणार्क कलेक्शन. अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले कोणार्क कलेक्शन मध्ये मिळतील आकर्षक, मनमोहक विविध व्हरायटीज, हवे तसे कपडे आणि तेही माफक दरात. पारंपरिकतेपासून अत्याधुनिकतेपर्यंत प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्याला उत्सवी रूप देणाऱ्या साड्यांचे सर्व प्रकार. पैठणी, बनारसी, कलकत्ता, बँगलोर साड्या, याशिवाय मुलींसाठी ड्रेस मटेरियल, टॉप्स, कुर्तीज, रेडीमेड ड्रेस, तर पुरुषांसाठी शर्टिंग, शूटिंग, रेडीमेड ड्रेस, पार्टी वेअर, याशिवाय किड्स वेअर मध्ये देखील भरपूर व्हरायटी. तर मग एकदा अवश्य भेट द्या आणि वस्त्र खरेदीचा आनंद लुटा. आमचा पत्ता कोणार्क कलेक्शन, कोणार्क हाऊस, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. दूरध्वनी क्रमांक 0241 242 6011 आणि 9921 25 35 02. नातं संवादाचं या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत साई सूर्य नेत्रसेवा आय केअर अँड लॅसिक सेंटर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नातं संवादाचा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण गप्पा मारतोय कविवर्य प्रशांत वाघ यांच्याशी आणि त्यांच्या यशोगाथा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. सर, आपल्या आई वडिलांचं नेमकं आपल्या साहित्य क्षेत्रात आपण ज्यावेळी पदार्पण केलं त्यावेळी आई वडिलांचं योगदान कसं होतं? खरं तर
माझ्या या साहित्य प्रवासाला जर योगदान म्हटलं तर माझ्या आईचं अतिशय महत्त्वाचं आणि मोठं योगदान आहे. माझी आई अशिक्षित अडाणी, तिला एक दोनही येत नाही आणि अबकडही येत नाही. परंतु मी ज्यावेळेस लिखाण चालू केलं आणि सकाळला कविता पाठवली, तिच्याकडनं मी पाकिटाला 5 रुपये घेतले तिकीट आणि ते लावायला. म्हटलं आई मला कविता पाठवायची. तिने मला 5 रुपये बटव्यातून काढून दिले आणि ज्यावेळेस कविता छापून आली तिच्याही डोळ्यातून 2 अश्रूंचे थेंब गळाले की माझ्या मुलाचं नाव कुठेतरी आलं म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने मला लिखाणाला प्रवृत्त केलं. मी ज्यावेळेस परिस्थितीमुळे मला शिक्षणाला पैसा नव्हता, गावात ट्युशनची व्यवस्था नव्हती, 10वीला मी ज्यावेळेस पहिल्यांदा फेल झालो, मी शाळेचा नाद सोडून दिला. मी म्हटलं मला काही शाळा करायची नाही. तर मला लहानपणी म्हणजे मला आजही टोपण नावाने बापू म्हणतात. तर माझी आई म्हटली बापू, आमच्या आईबापाने आम्हाला नाही शिकवलं रे, तुम्ही शिका, तुम्ही शिकून मोठे साहेब व्हा, तुझ्यासाठी मी हाडाचं काढं करीन, पण तू शिक. आणि खरोखर तिने गवताचे ओझे विकले, लाकडाचे भारे विकले, 5-5 किलोमीटर ती पायी जायची, तिकडनं 5-5 किलोमीटर ते बाबळीचे लाकडं तोडून डोक्यावर आणायची. मी तिच्यापर्यंत अर्ध्या रस्त्यात तिचे डोक्यावरचे भारा घ्यायला जायचो. आणि तिने खरोखर ते हाडाचं काढं करून माझ्या शिक्षणासाठी मला वेळोवेळी पैसा पुरवला. आणि त्या आईचं योगदान मला फार महत्त्वाचं लागलेलं आहे. आणि वडिलांचं योगदान तसं धाकधडपशे असल्यामुळं शिस्तीचं योगदान त्यांच्याकडनं मला मिळालं. परंतु जे काय माझ्या मनातल्या काय अडीअडचणी असतील तर ते मी आईशी शेअर करत होतो. वडिलांकडे मी जास्त शेअर केलं नाही कधी. वडील आम्हाला खूप मारायचे, त्यामुळे आम्ही घाबरून असायचो वडिलांसोबत. अजूनही आम्ही आमच्या वडिलांच्या समोर जास्त बोलत नाही, घाबरतो. आणि मग साहित्य क्षेत्रामध्ये आमच्या आईला कळलं की माझं पोरगं काहीतरी लिहायला लागलं, पेपरमध्ये नाव यायला लागलं. मग ती मला कुठे संमेलन असलं की मला पैसे देणार, तू जा बाबा, तू काही करतो तिकडं. मला चांगलं आठवतं आहे की तिने मला 10वीच्या रिपीटरला मला फॉर्म भरायचा होता. त्यावेळेस आम्ही दोघंही सकाळी 5 वाजता उठून एका तिकडे लिफ्ट म्हणून एक एरिया आहे, लिफ्ट इरिगेशन जे असतं तिकडं, तर आम्ही दोघंही सकाळी 4 वाजता उठून तिथं गवताचे ओझे आणायला गेलो. आम्ही दोघांनी गवताचे ओझे आणले, ते मार्केटला विकले. त्यावेळेस काहीतरी 5 रुपयाला एक ओझं होतं, गवताचं ओझं खूप मोठं होतं. ते असे 5-5 रुपये साचून तिने 8 दिवसातून मला 20-25 रुपये साचून मला ती परीक्षा फीला पैसे दिले. तर ते जाणवलं की मला ते आठवलं की डोळे पाणवतात, असे आठवणींच्या कडा पाणवतात. आणि आईने असं खूप माझ्यासाठी केलं कष्ट, त्याच्यामुळे तिची मी आठवण कधीच विसरू शकत नाही. त्याबद्दल मी माझ्या आईवडिलांवर एक कविताही लिहिलेली आहे. नक्कीच. किती किती सांगू माझ्या आई बापाची कहाणी, किती किती सांगू माझ्या आई बापाची कहाणी. बाप आडाचा दगड, आई आडातलं पाणी. बाप माझा लय ज्ञानी, रोज कमवितो धन. आई माझी फार गुणी, त्याच करते जतन. त्यांच्या गोडव्यांची रोज किती लिहावीत गाणी. किती किती सांगू माझ्या आई बापाची कहाणी. बाप माझा कणखर, थोडं ऊन थोडी छाया. आई माझी कण वाळू, तिची वेगळीच माया. अमृतात रोज त्यांची किती भिजवावी वाणी. किती किती सांगू माझ्या आई बापाची कहाणी. बाप आडाचा दगड, आई आडातलं पाणी. बाप माझा शिकलेला, आई राहिली अडाणी. बाप माझा शिकलेला, आई राहिली अडाणी. सुख दुःखाच्या जात्यावर त्यांनी गायलीत गाणी. संसाराच्या महालात दोघ जणू राजा राणी. किती किती सांगू माझ्या आई बापाची कहाणी. असं ते आई बापावर मी ते गाणं लिहिलेलं आहे. अप्रतिम असं हे गाणं आहे. खरं आपण सुंदर गाता देखील. पाहताय ना मंडळींनो, बघा एका अशिक्षित आईला आपल्या मुलाचं भविष्य हे शिक्षणात दिसत होतं. तिच्याही मनात शिक्षणाविषयी त्यावेळी स्वतः अशिक्षित असूनही शिक्षणाविषयी जी आपण जी तळमळ होती आणि त्याचंच आपण पाहतोय सध्या सर जे शिकलेत की 10वीतच त्यांनी शिक्षण सोडून द्यायचं असं ठरवलं होतं. परंतु आईनं दिलेलं प्रेरणा किंवा आईनं केलेली प्रेरित आपण म्हणू शकतो, आईनं दिलेलं प्रोत्साहन
त्यामुळं आज सर इथपर्यंत पोहोचू शकले. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आपण अनेक साहित्य संमेलनं देखील अटेंड केले आणि त्याचे प्रमुख अतिथी म्हणून देखील आपण बऱ्याचदा काम पाहिले, तर याचा अनुभव कसा होता? साहित्य संमेलन केल्यानंतर मला बऱ्याच ठिकाणी स्टेजवर मंचावर आमंत्रित करून प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं. तर त्यावेळेस सुरुवातीला मी पहिल्या ज्यावेळेस संमेलनाला गेलो त्यावेळेस मनामध्ये खूप धडधड झाली माझ्या, की आपण पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्टेजवरून समोर 500 लोक बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर बोलायचं. बोलणारा बोलून जातो परंतु ऐकणारे 1000 कान असतात आणि ते काय विचाराने ते त्याचा अर्थ घेतील शब्दांचा. तर बोलताना खूप मोजून मापून बोलावं लागतं, खूप अतिशय दडपण येतं बोलताना. तरीही आपल्या शब्दांच्या शैलीवर मी बऱ्याच ठिकाणी टाळ्यांचा कडकडाटही घेतलेला आहे, वाहवाही मिळवलेली आहे. माझा एक सुंदर असा कार्यक्रम आता मागच्या आठवड्यातही झाला, मागच्या महिन्यामध्ये राहता येथील शारदा इंग्लिश स्कूलमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ द्यायचा होता. त्यावेळेस त्यांनी खूप मोठा म्हणजे आमचा असा सत्कार केला आणि त्या ठिकाणी जवळजवळ 800 विद्यार्थी तिथं कार्यक्रमाला होते आणि त्या 800 विद्यार्थ्यांनी अगदी वाहवा केली आमची कार्यक्रमाची. खूप म्हणजे साहित्य संमेलनामधून प्रबोधन करणं आणि समोरच्याची वाहवा मिळवणं ही फार महत्त्वाचं असतं. आपल्या कलेला जसं प्रोत्साहन समोरचा व्यक्ती देतो किंवा वाहवा मिळत जाते, तशी जो कलाप्रेमी असतो त्याला देखील प्रोत्साहन मिळत जातं. कलाप्रेमीला प्रोत्साहन मिळतंच आणि समोरचा माणूस टाळ्या पडला की त्याला त्याच्या बोलण्याचा किंवा त्याच्या कलेचा त्याला अभिमान वाटतो की आपली कला योग्य दिशेने चालू आहे, आपण चुकत नाही. जर त्याला टाळ्या पडल्या नाही किंवा समोरून वाहवा आली नाही तर त्याला फील होतं, त्याला नैराश्य निर्माण होतं की आपण कुठेतरी चुकतोय म्हणून. त्याच्यामुळे टाळ्या आणि समोरच्या प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग हा फार त्याच्यासाठी मोलाचा असतो. नुकताच सरांचा वेदनांकुर हा काव्यसंग्रह देखील प्रकाशित झाला, तर त्याबद्दल त्या प्रवासाबद्दल देखील आम्हाला जाणून घ्यायचं. नक्कीच मॅडम, माझा वेदनांकुर हा काव्यसंग्रह आता 5 फेब्रुवारीला सुप्यामध्येच मी प्रकाशित केला. मी लहानपणापासून जे दुःख भोगलंय, लहानपणापासून जे कष्ट माझ्या आईने माझ्यासाठी केलेले आहे, त्या मनामध्ये माझ्या त्या वेदनेची सल दाबून होती. ज्याप्रमाणे आपण लावारस पृथ्वीमध्ये साचल्यानंतर तो उद्रेक होतो त्याचा, किंवा एखादं बी जमिनीवर जर पेरलं आपण तर ते जसं अंकुरतं, तशा ह्या वेदनांचं जे बीज आहे ते माझ्या मनामध्ये बऱ्याच वर्षापासून लहानपणापासून माझ्या मनामध्ये ते रुजत होतं. आणि आमचा एक गेट टुगेदरचा कार्यक्रम होता, त्या निमित्ताने आम्ही ते पुस्तक प्रकाशनाचा विषय घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये मी ते पुस्तक प्रकाशित केलं. त्या वेदनांकुर हा शब्द म्हणजे माझ्या मनात आलेल्या वेदनांचा तो उदय आहे, म्हणून ते वेदनांकुर हे नाव दिलं आणि ते 5 फेब्रुवारीला मी प्रकाशित केलं. माझं पहिलंच पुस्तक आहे ते. त्यातील एखादी कविता प्रेक्षकांसाठी? त्यातील एक कविता जर सादर करायची म्हटलं तर वेदनांकुर नावाचीच कविता मी सादर करतोय. दारिद्र्याच्या भळबळत्या जखमेतून किळसवाणे आयुष्याचं रगातून नांगरताना, दारिद्र्याच्या भळबळत्या जखमेतून किळसवाण्या आयुष्याचं रगातून नांगरताना ती पण शिक्षणाच्या तिफनाने करावी लागते मशागत समाजमनाची आणि पेरावे लागते कष्टाचे बीज वेदनेच्या ओसाड रानात अंकुरण्यासाठी. तेव्हा कुठे शब्दांची पालवी घेऊन संवेदनशील मनाच्या गर्भातून उगवतो वेदना. ह्या वेदना मनात सल करत होत्या, रुजत होत्या. त्यामुळे त्या 5 तारखेला मी त्याचं प्रकाशन करून त्याचा अंकुर आलाय. आणि ह्या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आमचे मित्र अरविंद शेलार यांनी अतिशय विचारपूर्वक या पुस्तकाचं मुखपृष्ठ बनवलेलं आहे आणि ह्या मुखपृष्ठावर इतक्या चर्चा झाल्या की हे मुखपृष्ठ अतिशय उत्तम झालेलं आहे. कोणी केलं म्हणून मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले. त्यानंतर ह्या पुस्तकासाठी आमचे मित्र सुभाष सोनवणे आहेत, ते महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम कवी आहेत, CID विभागामध्ये ते कार्य करतात. त्यांनी ह्या मुखपृष्ठावर त्यांच्या अतिशय मोजक्या शब्दामध्ये आणि उत्कट अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हे पुस्तक शब्दगंध साहित्य परिषद अहमदनगर यांच्या बॅनरखाली हे पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे. आणि या पुस्तकाला महाराष्ट्रातील नव्हे देशातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत लवजी कानडे यांची प्रस्तावनाही लावलेली आहे. ही माझ्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. मंडळींनो, मी स्वतःही हे पुस्तक वाचलंय आणि खरं तर मनाला भावणाऱ्या आणि खरंच आपल्या वेदनांचा त्यातून उद्रेक झालाय.
असं जाणवतंय ते कविता वाचताना. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा NTV न्यूज मराठी. दृष्टी सर्वांसाठी साई सूर्य नेत्र सेवा सुपर स्पेशालिटी आय केअर अँड लॅसिक सेंटर. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. खरंच ना, परंतु ही सृष्टी चष्म्यातून पाहावी लागत असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कुठे सैन्यात भरती होता येत नाही, तर कुठे लग्न जुळण्यात अडचणी येतात. परंतु या चष्म्यापासूनच मुक्ती मिळाली तर, आणि तीही काही सेकंदातच. हो, आता सहज शक्य आहे चष्म्यापासून मुक्ती मिळवणं. आणि त्यासाठी भेट द्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज अशा साई सूर्य नेत्र सेवा सुपर स्पेशालिटी आय केअर अँड लॅसिक सेंटरला आणि मिळवा मुक्ती चष्म्यापासून, तीही कायमची. जगातील सर्वोत्तम ॲलिग्रेटिव्ह वेव्ह लॅसिक लेझर प्रणाली, जगातील सर्वोत्तम ॲडव्हान्स लेझर उपचार पद्धती. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या आमच्या साई सूर्य नेत्र सेवा सुपर स्पेशालिटी आय केअर अँड लॅसिक सेंटरला आणि मिळवा कायमची मुक्ती चष्म्यापासून. आमचा पत्ता वर्धमान माणिक चौक अहमदनगर. फोन नंबर 0241 234 1417 आणि 234 6317. मोबाईल नंबर 88 88 98 22 22 आणि 88 88 94 22 22. वस्त्र खरेदीचा आनंद लुटायचा तर एकच नाव कोणार्क कलेक्शन. अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले कोणार्क कलेक्शन मध्ये मिळतील आकर्षक, मनमोहक विविध व्हरायटीज, हवे तसे कपडे आणि तेही माफक दरात. पारंपरिकतेपासून अत्याधुनिकतेपर्यंत प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्याला उत्सवी रूप देणाऱ्या साड्यांचे सर्व प्रकार. पैठणी, बनारसी, कलकत्ता, बँगलोर साड्या, याशिवाय मुलींसाठी ड्रेस मटेरियल, टॉप्स, कुर्तीज, रेडीमेड ड्रेस, तर पुरुषांसाठी शर्टिंग, शूटिंग, रेडीमेड ड्रेस, पार्टी वेअर, याशिवाय किड्स वेअर मध्ये देखील भरपूर व्हरायटीज. तर मग एकदा अवश्य भेट द्या आणि वस्त्र खरेदीचा आनंद लुटा. आमचा पत्ता कोणार्क कलेक्शन, कोणार्क हाऊस, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. दूरध्वनी क्रमांक 0241 242 6011 आणि 9921 25 35 02. नातं संवादाचं या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत साई सूर्य नेत्रसेवा आय केअर अँड लॅसिक सेंटर. विश्रांतीनंतर नातं संवादाचं या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळींनो, आपण गप्पा मारतोय कविवर्य प्रशांत वाघ यांच्याशी आणि त्यांची यशोगाथा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सर, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कथा, कविता याचबरोबर अनेक वर्तमानपत्रांमधून आपले लेखही छापून येतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपलं लिखाण वाचकांपर्यंत पोहोचतं. तर आतापर्यंत किती लिखाण झालंय आणि कशा पद्धतीनं त्याचा प्रतिसाद मिळतोय? आतापर्यंत मी जवळपास माझ्याकडे 500 कविता तयार झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे 10 कथाही माझ्या तयार झालेल्या आहेत. त्यापैकी 4 कथा माझ्या विविध दिवाळी अंकामधून गेली 5-6 वर्षापासून प्रकाशित झालेल्या आहेत. नुकतंच आता एक सोशल मीडियामध्ये प्रतिलिपी नावाचं एक ॲप्स आहे. त्या ॲप्समध्ये जवळपास 1000 ते 2000 कवींनी आणि कथाकारांनी कविता त्या ॲप्सवर लोड केल्या होत्या. आणि सर्वात जास्त ज्या कथेला वाचक वर्ग मिळेल आणि परीक्षक ज्या कथेला प्राधान्य देतील, परीक्षकांच्या निरीक्षणाखाली ज्या कथा येतील, अशा कथांमध्ये माझी सोबत नावाची एक कथा आहे. तर ती कथा नुकतंच काल त्याचा निर्णय जाहीर झाला. ती प्रतिलिपी इंटरनेट माध्यमातून जगभरातून त्या कथेला 4थ्या क्रमांकावर माझी कथा आलेली सोबत. आणि मला फार अभिमान वाटला की आणि आनंद झाला की माझी कविता इंटरनेटच्या माध्यमातून मी सोशल मीडियावर टाकून तिचा 4था क्रमांक आलेला आहे. टॉप 10 मध्ये माझी कविता 4 नंबर आली आणि अतिशय आनंद झाला त्या कथेचा. मला सवत नावाची कथा आहे. सरांच्या पत्नी देखील आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात की नेमकं आता कशा पद्धतीनं आपल्या पतीला साथ देतात. नमस्कार ताई. सर खूप चांगल्या पद्धतीनं योगदान साहित्य क्षेत्रात देतात, तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आमच्यासाठी नसतं वेळ एवढा. त्यांचंच लिखाण काम, कामाचं टेन्शन आलं म्हणजे त्यांचे लॅपटॉप मोबाईल ते चालू असते. आमच्यासाठी नसतं जास्त वेळ. ओके, म्हणजे बघा तुमच्या आत्ताच पत्नीने एक तक्रार केली आहे माझ्याकडे की तुमच्याकडे वेळ नसतो घरी देण्यासाठी. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, परिवाराला वेळ देण्यासाठी मी तर कटिबद्ध असतो, परंतु अनेकदा बाहेरचे काही कार्यक्रम असतात, त्यानंतर साहित्य संमेलन असतात,
कुठे कवी संमेलन असतं, या ठिकाणी जाण्यासाठी मग घरी वेळ द्यायला नसतो, दिवसभरचं कामावर असतो. त्यानंतर अनेकांचे फोन येतात, साहेब तुम्ही आम्हाला वेळ देणार का, आमच्याकडे येणार का, मुलांना प्रबोधन करायचं आहे किंवा एखाद्या स्टेजवर बोलायचं आहे, तर मग तिकडे जावं लागतं. त्यामुळे परिवाराला वेळ देता येत नाही. त्यामुळे परिवाराचा माझ्याशी जास्त काही संपर्क येत नाही जास्त करून. सध्या तरुणाईचा वाचनाकडे कल कमी होताना आपल्याला पाहायला मिळतंय, असं का घडत असावं असं वाटतं? अतिशय चांगला तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की ज्यावेळेस आम्ही लहान होतो, तरुणपणात होतो, त्यावेळेस आम्हाला शाळेतून त्याचं मार्गदर्शन होत होतं. आमच्याकडनं शाळेमध्ये त्याचं पूर्ण पाठांतर आणि वाचन करून घेतलं जात होतं आणि त्यावेळेस आमच्याकडे मोबाईल ही संस्कृती नव्हती. आता सध्या काय झालंय, तरुणाईकडे मोबाईल आल्यामुळे पुस्तकामध्ये डोकं घालायला मिळत नाही मुलांना. मुलं फक्त मोबाईल लॅपटॉप याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे बघत नाही आणि त्यामुळे मुलांची वाचन संस्कृती जी आहे ती खालावत चाललेली आहे. तर मला तरी असं वाटतं की याच्यासाठी कुठेतरी प्रयत्न करायला हवेत. मुलांना शाळेमधूनच ते प्रशिक्षण द्यायला पाहिजे. वाचनावर आणि पाठांतरावर शाळेतून भर दिला गेला पाहिजे. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? निश्चितच आपला हा जो नातं संवादाचा हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी हा जो उपक्रम राबवत आहात, अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे. जी काही कलावंत मंडळी आहे, कलाकार मंडळी आहे, परंतु ही नव्याने उदयाला येत आहेत. आपण त्या कलाकारापर्यंत पोहोचून त्याची सुप्त अवस्थेत असलेली कला समाजापर्यंत पोहोचवण्याचं फार मोठं मोलाचं कार्य आपण करत आहात आणि मी तर तुमच्या NTVचं तर पूर्ण मनोमन आभार मानतोय की तुमच्यासारखे प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवून आणि आम्हाला प्रकाश झोतात आणण्याचं फार मोठं मोलाचं कार्य करतायत. का ज्या माणसाला कुठेही सामाजिक कार्य त्याचं आहे परंतु तो समाजात दिसत नाहीये, समाजाला त्याचं जे काही विचार आहे ते समाजापर्यंत पोहोचत नाही आणि तुम्ही फार मोठं कार्य करताय की समाजापर्यंत त्याचे विचार पोहोचवताय. सर, आपल्याला पुढील कार्यासाठी NTV तर्फे खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमात आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद मंडळींनो, आपण इथेच थांबतोय. कार्यक्रमात पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत पाहत राहा NTV न्यूज मराठी. बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क NTV न्यूज C302 प्रेरणा आर्केड, तारापूर बस स्टँड समोर, अहमदनगर. मोबाईल 9890 33 66 00 0241 232 54 55.